लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। दिनांक 14 ऑगस्ट हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत मंत्री जयाभाऊंच्या प्रमुख उपस्थितीत वडूजमध्ये निघाली भव्य तिरंगा रॅली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भाजपा अध्यक्ष अतुल बाबा भोसले यांच्या सूचनेनुसार खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी यांच्या नेतृत्वाखाली तालुका भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नगरपंचायत नागरिक यांच्या वतीनं वडूज तालुका खटाव इथं हर घर तिरंगा अभियान अंतर्गत भव्य तिरंगा रॅलीचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले। सकाळी मंत्री जयकुमार गोरे यांनी वडूज इथं आगमन होताच येथील हुतात्मा स्मारकात हुतात्मा परशुराम घारगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। येथील स्तंभालाही मंत्री गोरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, तहसीलदार बाई माने, गट विकास अधिकारी योगेश कदम, ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे आदी मान्यवरांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। यावेळी वीर माता, वीर पत्नी, स्वातंत्र्य सैनिक, उत्तराधिकारी वारस तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू साक्षी बनसोडे, ज्ञानेश्वरी अकॅडमीचे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी आदींचा मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला। दरम्यान येथील हुतात्मा स्मारक ते एसटी बस स्थानकापर्यंत मंत्री जयाभाऊंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पायी चालत तिरंगा रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या सोनियाताई गोरे, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, युवा नेते विशाल बागल, ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे, भाजप जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, भाजप प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा रेणुताई येळगावकर, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अनिल माळी, शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे, उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव, सर्व नगरसेवक व नगरसेविका, युवा नेते विक्रम रोमन, काका बनसोडे, डॉक्टर विवेक देशमुख, शशिकांत मोरे, तहसील कार्यालय, नगरपंचायत कर्मचारी, समर्थ अकॅडमीचे विद्यार्थी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। डॉक्टर विनोद खडे, लोकराष्ट्र।
लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.